डोंबिवलीमधल्या MIDC मधल्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 2 महिलांसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। 30 जणांपेक्षा अधिक जण या स्फोटामुळे जखमी झालेले आहेत, तर आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे सध्याचे प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवलीमधल्या MIDC मधली ही भयंकर अशी दृश्य समोर येताना दिसतात। एका कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे आणि याविषयीचे आताचे अपडेट आपण घेऊयात। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निकेश, काय अधिकची माहिती आहे? 3 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। यामिनी, यामध्ये आतापर्यंत या संपूर्ण घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर तब्बल 47 जण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। मात्र आगीची क्षमता जी आहे ती अजून देखील कमी झालेली पाहायला मिळत नाहीये। तर आता ज्या कंपनीला आग लागला त्याच्या पाठच्या साईडला आपण एक्झॅक्ट आहोत आणि आगीचे लोळ जे आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाचे जवान जर आपण पाहिलं तर गेल्या 3-3.5 तासापासून ही आग विझवण्याचा अथक प्रयत्न करतायत, मात्र तो प्रयत्न कुठेतरी कमी पडतोय, कारण बाहेरची आग जी आहे ती पूर्ण विझवण्यात यश आलेले। मात्र ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणची आग जी आहे ती अजून देखील धगधगती आहे। मोठे आगीचे लोळ जे आहेत ते आता आकाशामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। धुराचे लोळ जे आहेत ते 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। तर आग जी आहे ती आता वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आग विझवण्याचे प्रयत्न करतात, मात्र आग जी आहे ती अजून देखील विझलेली नाहीये। मोठमोठे आगीचे लोळ जे आहेत ते अजून देखील पाहायला मिळतात। या संपूर्ण घटनेमध्ये कंपनी जी आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। आसपासच्या परिसरामधले जे काही कारखाने होते, जे काही दुकानं होते, जे काही शोरूम्स होते, ते देखील या संपूर्ण घटनेमध्ये आगीच्या लपेट्यामध्ये आलेले पाहायला मिळतात। तर आग जी आहे ती अजून देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते। समोर जर आपण तो आगीचा लोळ बघितला तर ह्या कंपनीमध्ये अजून देखील ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत, अनेक केमिकल जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे। जसं जसं आग जेवढी वाढते तसं तसं आतमध्ये छोटे स्फोट जे आहेत ते अजून देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच एक मोठा स्फोट पुन्हा एकदा झालेला आहे आणि त्या स्फोटाचे रूपांतर जे आहे ते अशा मोठ्या आगीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। असे छोटे स्फोट जे आहेत ते आतमध्ये अद्याप देखील होत आहेत, त्यामुळे आग जे आहे ते कमी होण्याचं नाव जे आहे ते काही घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आतमध्ये लागलेली आग जी आहे ती अजून देखील वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते। यामिनी।